नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जो. गेल्या वेळेस दर्शन म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितलं. आता त्याचे प्रकार कुठले आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत ते समजावून घेऊया. काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या अशा की दर्शन हे उपनिषदांच्या नंतरच्या काळातलं. त्यांची निर्मिती 1-2 वर्षातली नाही तर 800 BC पासनं जवळजवळ 1000 AD पर्यंत अ, कितीतरी वर्षाचा काळ हा या दर्शनशास्त्राच्या प्रगतीचा काळ मानण्यात येतो. नीट सुव्यवस्थित स्वरूपात मांडलेलं हे भारतीय तत्वज्ञान आहे आणि गेल्या 100-150 वर्षात तर त्याच्यावर जास्तच प्रमाणात खूप विचार मंथन झालेलं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवातीचे सर्वच म्हणजे जैन बौद्ध विचारवंतांसकट सर्व विचारवंत या सर्वांचा ज्ञानाचा स्रोत हा श्रुती आणि स्मृती हाच होता. वेद, वेदांग, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र आणि इतर अनेक ग्रंथ यांचा अभ्यास सगळ्यांनीच केलेला होता. बरचसं ज्ञान हे त्यात सूत्रबद्ध पद्धतीचं होतं. या सूत्रांचेही काही नियम होते. 4 नियम प्रत्येक सूत्रासाठी वापरले जात असत. सूत्र हे अल्पाक्षरी असावं. कमीत कमी शब्दांचा वापर त्यात केलेला असावा. ते असंदिग्ध असलं पाहिजे. त्यात कुठेही शंकेला वाव असता कामा नये. त्याच्यात सारतत्व समजलं पाहिजे. ती जी मूळ संकल्पना आहे त्याचं सार काय आहे हे त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. आणि सूत्र हे विश्वतोमुख असलं पाहिजे. म्हणजे सर्व अंगांनी सर्व अर्थ पूर्णपणे समजणं हे या सूत्राद्वारे शक्य होतं. पण मग जास्तीत जास्त चांगलं सूत्र निर्माण करण्याच्या नादात अल्पाक्षरी करण्याच्या अतिरेक व्हायला लागला आणि मग त्याचा अर्थ खरं तर बरेच वेळा फक्त गुरूंनाच लक्षात येणं शक्य होतं. आणि मग तो समजावण्यासाठीचे काही ग्रंथ होतेच की, तरीही हे सर्व कठीण होत चाललं होतं. म्हणून गुरूंनी त्याच्यासाठी काही पर्याय निर्माण केले. भाष्य, टीका, वृत्ती आणि वृत्तिका हे ते 4 प्रकार. मग त्यातले काही गद्य होते, काही पद्य स्वरूपातही होते. आणि मग यातूनच जे अर्थ लागले त्याच्यातून वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले. अशी अनेक भाष्य, अनेक टीका, अनेक वृत्ती, अनेक वृत्तिका निर्माण झाल्या. त्याच्या बरोबरीने अनेक भाष्यकारही तयार झाले आणि ह्याचे मोठमोठे ग्रंथही होते. शंकर भाष्य आपल्याला माहिती, गीतेवरची टीका, ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या अशा अनेक भाष्यांवरही त्यांच्या शिष्यांनी छोट्या मोठ्या वृत्तिका लिहिल्या. आणखी व्यवस्थित संकल्पना किंवा सूत्र समजावून घेण्यासाठी. आणि मग या सर्वातून विशिष्ट प्रकारचं तत्वज्ञान निर्माण झालं. प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र यातून ब्रह्म, आत्मा, जीव, सृष्टी याबद्दलचे अनेक विचार मांडण्यात आले होते. त्यांचं स्पष्टीकरणही देण्यात आलं होतं. पण नंतरच्या काळात विचारवंतांनी आपापले तत्वविचार प्रमाणांवर आधारले. मूळ स्पष्टीकरणाची पद्धत हळूहळू मागे पडली आणि सूत्रांचा वापर करून तर्काचा प्रमाणाचा आधार घेऊन आपली मतं पटवण्याकडे कल वाढला. त्यामुळे हे तत्वज्ञान किचकट झालं, क्लिष्ट झालं, क्लिष्ट आणखी होत गेलं.
सूत्र जी संकल्पना समजावण्यासाठी निर्माण केली जाते त्याला प्रमेय असं म्हटलं जातं. मग हे सूत्र किंवा प्रमेय समजण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला प्रमाण असं म्हटलं जातं. आणि तो जाणणारा आणि दुसऱ्यांना समजावणारा तो प्रमाता. त्यामुळे आधीच्या काळात, श्रुतींच्या काळात ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रयी होती. आणि दर्शनशास्त्र आल्यानंतर प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता ही त्रयी पुढे आली. आणि मग या प्रमाणांचे 3 महत्वाचे प्रकार मांडण्यात आले. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान आणि शब्द प्रमाण हे 3 महत्वाचे घटक. पण त्याच्यातही अनेक छोटे छोटे उपप्रकार आहेत. आणि यातला आहे का त्यातला आहे हे विचारांवर काही प्रमाणात बरेच वेळा अवलंबून असतं. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे प्रति अक्ष, डोळ्याला जे दिसतं, जे आपण बघू शकतो ते. अनुमान म्हणजे आपण विचार करून आणि पूर्वानुभवाचा विचार करून जो अर्थ लावतो तो. आग आपल्याला समोर दिसते, पण धूर असेल तिथे आग असते. ह्याच्यासाठी आगीबरोबर धूर असतो हेही आधी समजलं असलं पाहिजे. आणि हे म्हणजे ते अनुमान. ह्याच्यातही उपमान वगैरे अनेक प्रकार आहेत, त्याची चर्चा मी नंतर करणारच आहे. आणि शब्द प्रमाणालाही 1-2 वेगवेगळे अर्थ आहेत. एक तर शब्द म्हणजे ध्वनी, म्हणजे स्वतः ऐकलं ते. म्हणजे खरं तर हे प्रत्यक्ष प्रमाणासारखंच आहे, पण त्याला अनुभवाचीही जोड लागते. म्हणजे मी भुंकणं ऐकलं तर तो सिंह नाही, कुत्रा आहे. आणि गर्जना ऐकली तर तो सिंह आहे, कुत्रा नाही. हे मला पूर्वानुभवावरनं मी अनुमान लावू शकतो. अशा अनेक शब्द प्रमाण आपण वापरू शकतो. पण काय माहितीये का, की अनेक प्रकारचं ज्ञान आपण प्रत्येक वेळी प्रत्यक्ष घेणं शक्यच नसतं. आधीच्या पिढीचं असेल, त्याच्या आधीच्या पिढीचं असेल, तर ते ज्ञान आपण प्रत्यक्ष घेणार कसं? मग पारंपरिक पद्धतीने ते आपल्यापर्यंत पोचण्यासाठी लिखित किंवा वाक्य स्वरूपात किंवा ग्रंथ स्वरूपात म्हणजे श्रुती या स्वरूपात ते आपल्यापर्यंत पोचत असतं. आणि मग ते आपण खरं मानतो. म्हणून ती जे लिखित शब्द आहेत ते शब्द प्रमाण. पण आधार कुठला यावरही त्याची सत्यता अवलंबून असते. मग ते मान्य करायचं का नाही हेही त्या विचारवंतांवर अवलंबून असतं. मग वेदांना प्रमाण मानायचं का नाही यावरूनही आस्तिक आणि नास्तिक दर्शनं निर्माण कशी झाली हे आपण बघणारच आहोत. अशीही त्यांची विभागणी झालेली आपल्याला जाणवते. पण मुळात दर्शन म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी काही विषयांची चर्चा प्रत्येक दर्शनात करणं आवश्यक मानलं गेलं. दर्शन म्हणवण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं सुयोग्य पद्धतीने त्या दर्शनांनी आपापल्या पद्धतीने देणं अपेक्षित होतं. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचं मूळ काय, का, कसं, त्याची फोड आणि ओळख करून देणं अपेक्षित होतं. विश्वाचा लय कधी होणार, का होणार, कसा होणार हे सांगितलं असलं पाहिजे. जीवसृष्टीचं प्रयोजन काय याची चर्चा असली पाहिजे. विश्वनिर्मिती करणारा कोण, मग तो आहे का नाही, मग तो देव आहे, परमेश्वर आहे, ब्रह्म आहे, मग त्याचं अस्तित्व मान्य करण्यासारखं आहे का नाही, त्याला काही प्रमाण आहे का नाही. मग अनेक महत्वाच्या संकल्पना, मोक्ष, स्वर्ग, पुनर्जन्म, आत्मा, धर्म, कर्म या सर्वांबद्दलचे विचार आणि अर्थ प्रत्येक दर्शनाने स्वतःच्या पद्धतीने सांगणं अपेक्षित होतं.
पुरुषार्थ, कर्तव्य, नीतितत्व, सुजा योग्य पद्धतीची किंवा सुचारू समाज व्यवस्था, धर्माचा मूळ अर्थ, या सगळ्यांवर भाष्य करणं, हे आपली स्वतःची ठाम मतं मांडणं, हे प्रत्येक दर्शनात अपेक्षित होतं. आत्मा, देव, त्याचं अस्तित्व, दुःख, दुःख निरोध, मोक्ष, मुक्ती, हे विषय दर्शनांच्या बाबतीत जास्ती महत्वाचे होते. या प्रत्येक प्रश्नाची आपापल्या पद्धतीने समाधानकारक उत्तर देणं आणि मग हेच अंतिम सत्य आहे का नाही हेही ठरवणं, या प्रत्येक दर्शनाची जबाबदारी होती. या प्रत्येक दर्शनाचे प्रवर्तक, सुरुवात करणारे वेगवेगळे होते. त्या प्रत्येकासाठी निर्माण झालेले आधार ग्रंथ वेगवेगळे होते. शिष्य परंपरा वेगवेगळ्या होत्या. मग या दर्शनांमध्ये विचार करण्याची पद्धत कशी होती? तर वैदिक, उपनिषदीय आणि बाकीची विषय यावरची स्वतःची मतं यांचं समर्थन करायचं, त्याचं सखोल विवेचन करायचं. बाकीच्या दर्शनांनी वेगळी पद्धत सांगितली असेल तर त्यांचं खंडन करायचं आणि कधी कधी काही गोष्टींना पूर्णपणे विरोध करायचा. या चारही गोष्टी केल्या जायच्या आणि मग त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळी दर्शनं निर्माण झाली आणि मग ती चर्चा करण्यासाठी म्हणून आपण पूर्वी बोललो तसं संवाद, वाद, विवाद, वितंडवाद असे अनेक प्रकार वापरून आपली मतं ठामपणे दुसऱ्यांच्या पुढे मांडणं शक्य होत होतं आणि ते या दर्शनशास्त्रात जास्ती प्रमाणात पुढे आलं. मग ही दर्शनं होती किती? तर त्यांची संख्या काही वेळेस म्हणजे तुम्ही कसा विचार करता त्याच्यावर अवलंबून आहे. कधी 9, कधी 12 किंवा त्याहूनही अधिक. विभागणी कशी करायची हे वेगवेगळ्या पद्धतीने ठरवलं जातं. ह्याची खरं तर मूळ विभागणी मगाशी मी सांगितली तशी आस्तिक आणि नास्तिक अशी. आस्तिक म्हणजे वेद प्रामाण्य मान्य असलेली दर्शनं, वेदात जे सांगितलंय ते योग्य आणि बरोबर आहे असं मानणारी, आणि अशी दर्शनांची संख्या ही 6 आहे. म्हणून यांना षड दर्शन असं म्हटलं जातं. नास्तिक दर्शन म्हणजे यांना वेदाचं प्रामाण्य, वेदांचा अधिकार मान्य नाही. खरं तर त्यांना वेदांचा पूर्ण विरोध करण्याची प्रवृत्ती जास्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांची मूळ महत्वाची संख्या ही 3: चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शन, अशी ही 3 नास्तिक दर्शनं. नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नाही असा अर्थ होत नाही, हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचा संबंध वेदांवर विश्वास आणि त्याचा प्रमाण मानायचं का नाही असा अर्थ आहे. आणि मग ती आधीची महत्वाची षडदर्शनं म्हणजे 6 दर्शनं, पण त्यातली 2-2 दर्शनं अशी होती की त्यातल्या बरेच कल्पना किंवा काही मूळ कल्पना ह्या सारख्या होत्या, म्हणून यांच्या 3 जोड्या करण्यात आल्या. न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन ही पहिली जोडी, सांख्य आणि योग म्हणजे सांख्य दर्शन आणि योग दर्शन ही दुसरी जोडी, आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा किंवा कर्ममीमांसा आणि ज्ञानमीमांसा किंवा वेदांत ही तिसरी जोडी. ह्या प्रत्येकाचे प्रवर्तक वेगळे, त्याचे धर्म ग्रंथ वेगळे, सुरुवात कशी झाली, या सर्वाची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीने करूया. मी जी नास्तिक दर्शनं म्हटली त्यात बौद्ध दर्शनात 4 वेगवेगळ्या अशा विचारधारा होत्या: वैभाषिक, सौत्रांतिक, माध्यमिक आणि योगाचार.
अशा ह्या 4. त्यामुळे या 4, मग जैन दर्शन आणि चार्वाक दर्शन अशी मिळून 6 नास्तिक दर्शन. असा जर विचार केला तर 6 नास्तिक आणि ही आधीची मूळ आस्तिक षडदर्शन मिळून 12. असा एक प्रकारचा विचार होता. खरं तर वेदांतात ही काही वेगवेगळे गट होते. अद्वैतवादी, द्वैतवादी, विशिष्टाद्वैतवादी, शुद्ध अद्वैतवादी, द्वैत्वाद्वैतवादी, अचिंत्य भेदाभेद मांडणारे, असे हे वेगवेगळे गट. मग त्यांचा विचार केला तर ही संख्या परत आणखीन वाढते. आणि मग या व्यतिरिक्त शैव आणि वैष्णव आणि शाक्त अशी ही विभागणी आपल्याला करता येते. आणि या प्रत्येकाचे स्वतःचे दार्शनिक किंवा विचारवंत होते. अशी ही या सर्व दर्शनांची संख्या. एक लक्षात घेतलं पाहिजे की या दर्शनांमध्ये कुठेही प्रेषितांना, म्हणजे बाकीच्या धर्मांमध्ये जसं आहे तसं प्रेषितांना इथे कुठेही महत्व नाही. ख्रिस्ताला नाही किंवा मोझेसला नाही किंवा पैगंबराला नाही, असं काहीही प्रकार आपल्याकडे नाही. अगदी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा बौद्ध धर्मात बुद्धत्वापर्यंत पोहोचणे शक्य आहे, अशी मान्यता आहे. आणि ह्याचा आधार या दर्शनशास्त्रांमध्येही आहे. षडदर्शन आणि ही नास्तिक दर्शन हे 2 वेगवेगळ्या विचारधारा आहेत. असे हे दर्शनांचे प्रकार. मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल ते तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज जे काही सांगितलं ते आणि गेल्या वेळेस जे काही सांगितलं ते हे थोडंसं लक्षात ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेसपासून जेव्हा मी काही महत्वाच्या दर्शनांबद्दल जी थोडक्यात माहिती सांगणार आहे त्याचे अर्थ आणि संदर्भ सहज लक्षात येतील. ही थोडक्यात ओळख, ही दर्शनं काय आहेत हे आपण पुढच्या वेळेस करून घेऊया 15 दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार.